कधी तुम्हालाही असं झालंय का, झोपेत पुन्हा पुन्हा तोच व्यक्ती दिसतो? जुना मित्र असो, एक्स पार्टनर असो, ऑफिसमधली सहकारी किंवा अगदी जवळची व्यक्ती. झोपेतून उठल्यानंतर मनात प्रश्न निर्माण होतो, तो किंवा ती व्यक्ती आपल्याला आठवत का आहे? झोपेतून उठल्यानंतर मनात प्रश्न निर्माण होतो की तो किंवा ती व्यक्ती आपल्याला आठवत आहे का? अनेक लोकांना वाटतं स्वप्नात दिसणं म्हणजे समोरचा आपल्याबद्दल विचार करतोय, पण खरंच तसं असतं का? विज्ञान काय सांगतं? वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार स्वप्नांचा संबंध कोणत्याही रहस्यमय शक्तींशी नसतो. स्वप्न म्हणजे आपल्या मेंदूची प्रक्रिया असते. आपला मेंदू झोपेत दिवसभराच्या आठवणी, भावना आणि अनुभवांची छाननी करत असतो. यालाच म्हणतात मेमरी प्रोसेसिंग आणि इमोशनल प्रोसेसिंग. झोपेच्या एका खास अवस्थेत, ज्याला REM झोप म्हणतात, तेव्हा मेंदू अधिक सक्रिय असतो. या वेळेत आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती स्वप्नात दिसण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, ज्या व्यक्तींशी आपला भावनिक संबंध असतो, ज्या व्यक्ती मनात खोलवर असतात, त्याच स्वप्नात वारंवार दिसतात. स्वप्नामागची कारणं काय असू शकतात? कधी अपूर्ण भावना, कधी ताणतणाव, कधी आठवणी, तर कधी न सुटलेले प्रश्न. उदाहरणार्थ, ब्रेकअप नंतर एक्स पार्टनरचं स्वप्न पडणं, कुटुंबातील सदस्य किंवा आवडत्या व्यक्तीचं दिसणं, हे पूर्णपणे सामान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की समोरची व्यक्ती आपल्याला आठवत असेल. खरं तर ती व्यक्ती आपल्या मनात किती खोलवर रुजलेली आहे हे स्वप्नातून दिसून येतं. मानसशास्त्र सांगतात की स्वप्न ही आपल्या मनातील दडलेल्या भावना, इच्छा आणि विचारांची अभिव्यक्ती असतात. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्वप्नात एकच व्यक्ती दिसणं हे रहस्यमय संकेत नाही, तर आपल्याच मनाचा आरसा आहे.